नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. तुम्ही पाहत आहात बातम्या 24 तास. आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते आहे. रोहित पवारांनी या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचं ट्विट केलंय. फडणवीसांच्या जवळच्या नेत्यावर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते, असं रोहित पवार यांनी मत मांडले. कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असो, चूक केली असेल, योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असं रोहित पवारांनी म्हटलंय. पण त्यापुढे रोहित पवार काय म्हणतायत या संदर्भामध्ये अधिकची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स पुणे येथील या लँड स्कॅम LLP 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ 300 कोटी रुपयामध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला. या प्रकरणामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलंय. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी म्हटलंय की आमचं एकच मत आहे की कुठलाही नेता असो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असो, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर रोहित पवार पुढे म्हणालेत की चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पण हे सरकार आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही, पण कुठेही मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले, त्या प्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही, पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली. रोहित पवार पुढे असंही म्हणालेत की तुम्ही कुठली गोष्ट अवैध करत असाल, मग तुम्ही सत्तेतल्या नेत्यांच्या नातेवाईक असू द्यात, विरोधातील नेत्यांची नातेवाईक असू द्यात, नाहीतर व्यावसायिक असू द्यात, किंवा तुमचं सरकार सोबत कुठेही देणं घेणं नाही. जर तुम्ही काही अवैध सोबत कुठेही करत असाल तर तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या बाबतीत शहानिशा झाली पाहिजे. काय खरं आहे आणि काय खोटं आहे लोकांसमोर आलं पाहिजे. पण हे बघत असताना चैन काय आहे, कारण कोणताही निर्णय एक व्यक्ती घेत नसतो, त्याला पाठिंबा देणार काही अधिकारी असतात. ते अधिकारी कोण, कशा पद्धतीने ते वागतात, अधिकारी काही लोकांना महत्व देतात, काहीच लोकांचे काम तिथं का केली जातात, गरिबाची कामं तर का होत नाहीत, या सगळ्याच गोष्टींची शहानिशा करणं अतिशय महत्वाचं आहे. हे सगळं करत असताना आमचं एकच मत आहे, कुठलाही नेता असू द्या किंवा सामान्य व्यक्ती, कुटुंबातील परिवारातील व्यक्ती असू द्या, चूक केली असेल तर ती चूक समजून योग्य पद्धतीने त्याच्यावरती कारवाई व्हावी, कुठलाही भेदभाव होऊ नये, हीच भावना आता व्यक्त केली आहे. रोहित पवारच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की भाजप कुठेतरी मतभेद करतंय का, कुठेतरी भेदभाव करतंय का, आपल्या नेत्यावरती कारवाई करायला कचरतंय का, हेच या बातमीच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं. बातम्या 24 तासवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट्स मी चॅनलमध्ये घेत असतो. तुर्तास कॅमेरामन दीपक पैठणेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.